100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले सर आपल्यासोबत आहेत। सर, नाट्यदिंडीला सुरुवात झाली, कलाकारांची मोठ्या संख्येने हजेरी होती, तुम्ही सुद्धा त्या नाट्यदिंडीत सहभागी झाला होता, त्यावेळी काय तुमच्या भावना होत्या? नाही, इतकी मी अनेक आपली नाट्य संमेलन अटेंड केली होती, म्हणजे मी दिंडीत असायचो। आता कसं संयोजन आयोजन त्यामुळे दोन्ही बाजूनी एक तर खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे, खूप मोठ्या प्रमाणावर खूप मेहनत आहे, त्यामुळे अतिशय पेशन्सने शांतपणे आणि चिडचिड न करता समजुतीने या सगळ्या गोष्टी आज वेगळ्या आपल्याला कसं आहे, प्रोप्रायटरशिप चालवणं आणि एखादी नाट्याची संस्था चालवणं आणि सेवाभावी संस्थेत काम करून सगळ्यांच्या बरोबरीने सगळ्यांचे मतं विचारात घेऊन मग त्याच्यातून सोडून काढून तुमचं काम सुरू करणं, माझ्या मते हे माझ्यासाठी एक वेगळा एक्सरसाइज आहे, माझ्यासाठी वेगळं नाटक आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि पेशन्स मला खूप आहे। गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय की तुम्ही सकाळपासून सगळं काही जे आयोजन असेल ते व्यवस्थितरित्या पार पडत आहे, पण तरीसुद्धा म्हणजे हा फोटो आपण पाहतोय, कदाचित हा खूप आधीचा फोटो असेल, राहुल या फोटोकडे लक्ष देतं, यामध्ये तुमची फ्रेश आणि ती स्माईल आहे, पण तुम्ही सकाळपासून काम करतात तरीसुद्धा तेवढेच फ्रेश तुम्ही आहात, त्यामागच्या एनर्जीचं कारण? नाही, खरं सांगू का, म्हणजे मी एवढे नाट्यप्रयोग कसं करतो हा प्रश्न जेव्हा विचारतात तेव्हा मी जे उत्तर देतो ना तेच मी आत्ता देतो आहे। माझा आवडता विषय आहे आणि आवडता विषय असला की आपण किती वेळ काम करू शकतो। हां, काम येणं म्हणजे थकणं नाही, मानसिक थकवा कधी झाली नाही, शारीरिक थकवा पण येत नाही, कारण आवडीचं काम आहे, त्यामुळे मी अजून 2-3 तास काम करू शकतो। नाटक आणि प्रशांत दामले सर हे समीकरण हे प्रेक्षकांच्या आवडीचंच आहे। कधी आपण फावल्या वेळात तुम्ही बसल्यावर त्याचा विचार केला आहे का की अरे बापरे, आतापर्यंत तुम्ही एवढी नाटकं केली आहेत? नाही, असा नाही विचार झाला, पण अरे बापरे नाही कधी आला, अरे वा असं, कारण आता मी सांगितलं तेच, कारण कसं आहे की नाटक हा खूप एक वेगळा प्रांत आहे। नाटकाचा प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंटल करणं, जरी तो व्यावसायिक असेल तर तो एक्सपेरिमेंटल प्रयोग आहे, बरोबर, आणि रोज एक्सपेरिमेंट करायला मिळणं माझ्यासाठी प्रोफेशनल कसं आहे, वरचा जो आहे ना तो तुमच्या रिपोर्ट जबाबदारी टाकून खाली पाठवत असतो। ती जबाबदारी म्हणजे आता आपण जेव्हा यंग असतो तेव्हा वेगवेगळे ऑप्शन्स आपण ठेवलेले असतात, तसंच माझेही 7-8 ऑप्शन्स होते, पण हाच ऑप्शन तुला निवडायचा आहे रे बाबा असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपण तो ऑप्शन निवडतो। हा ऑप्शन माझ्या वाट्याला आलेला आहे, त्यामुळे हा आनंदाचा ऑप्शन आहे, छंदाचा व्यवसाय रूपांतर झालेला आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो काम करायला मिळतं, रोज प्रयोग करायला मिळतो, रोज एक्सपेरिमेंट करायला मिळतो आणि रोज वेगवेगळा ऑडियन्स असतो, त्यामुळे वेगवेगळा ऑडियन्स असल्यामुळे प्रयोग हा खऱ्या अर्थाने प्रयोग होतो। तुम्ही जसं म्हणालात की देवाने काहीतरी मला या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पाठवलं, तुमच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे। काही ठिकाणी नाटककार जे असतात, जे कलाकार मंडळी असतात, त्यांची थोडीशी खंत असते की आपल्याला ज्या सोयीसुविधा असतात त्यावरती ते एक प्रकारे नाराजी व्यक्त करतात। आता अध्यक्षपदाचं जबाबदारी तुमच्यावरती आहे, तर यामध्ये काय बदल पुढच्या 5 वर्षात होतील? नाही, असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर, मी भाषणात म्हटल्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचा मेंटेनन्स लक्ष असायचं आहे। चांगलं नाटक करणं, अन्सरेबल राहून प्रेक्षकांना अन्सरेबल राहून नाटक करणं, व्यावसायिक नाटकामध्ये म्हणजे लोकांना आवडीचे विषय, लोकांना बोलणारे विषय, अनरिहर्स्ड नाटक असं न करणं। कसं आहे, नाटक उठलं आणि मी नाटक केलं असं होत नाही, मी इतकी वर्ष काम करतो, इतके प्रयोग केले, तरी मी जेव्हा नवीन नाटक करतो तेव्हा पूर्ण 30 दिवस मी रिहर्सल करतो, कारण ते नाटक माझं नाही आहे, ते नाटक लेखकाचं आहे, त्यामुळे ते नाटक आधी पचवण्याची ताकद आपल्याला जमायला पाहिजे, तो रोल कसा केला आहे काय खूप पुढे राहिलं, आणि नाटक माझं आहे, हे पात्र आहे, हे पात्र असं डायलॉग बोलू शकतो, हे असंही बोलू शकतो, म्हणजे तालमीचा जो काळ असतो ना तो अतिशय रंजक काळ असतो, बरोबर, आणि मग जेव्हा नाटकाचे प्रयोग सुरू करतो तेव्हा मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार प्रयोग करताना वेगवेगळी पद्धती आपल्याला त्याच्यावर इम्प्लिमेंट करता येतात। पण आत्तापर्यंत जे प्रयोग केले ते मला आवडले, काही प्रसंगी काही चांगले होते, काही उत्तम झाले। आता कालचं उदाहरण देतो, 80 ते 85 आपल्याकडे मिळालं, कारण 80 ते 85 आता मी बोललो,
काल माझा रामकृष्ण मध्ये एका लग्नाची पुढची गोष्टीचा प्रयोग होता आणि तिथे त्या थिएटरची कपॅसिटी साधारणपणे 1200 1250 कपॅसिटी. आमच्या आधी एक नाट्यप्रयोग होता, त्याच्याही त्या नाट्यप्रयोगाने 800 850 लोक प्रेक्षक जर होते. आणि त्यानंतर त्यांना कळलं की आपल्या एका लग्नाची पुढची गोष्ट, तर एका लग्नाच्या पुढच्या गोष्टीसाठी अजून 1500 पास ऑलरेडी वाटलेले होते. त्यामुळे ते 1500 आणि हे 850 म्हणजे 80 तिथे 85 तिथे 1200 1300 तिथे 1800 2000 एवढेच आहे. म्हणून शेवटी मी रसिक प्रेक्षकांना किती आपण तिथे आहात तिथे बसा, तिथे आहात तिथे बसा. 10 मिनिटांनी कळणार पण नाही तुम्ही खाली बसता. कारण म्हणून तुम्ही नाटक बघायला आला आणि तुम्ही 3 तास कोविड ठेवता, मोबाईल बघायला चान्स नाही आहे. तर हे असे अनेक प्रसंग नाटक करत असताना झालं. नवीन जी पिढी आहे त्यांना नाटक क्षेत्रामध्ये यायचं असेल, कलाकार क्षेत्रात यायचं असेल, त्यासाठी प्रशांत सर काय त्यांना संदेश देतील? नाही, मुळात आपल्याला काय करायचं आहे हे आधी ठरवायला पाहिजे. नुसतं मला अभिनय करायला कसं आहे, अभिनय करायला आवडतो आणि अभिनय करता येतो याच्या जमीन असं मला आवडतं खूप. मला डान्स करायला आवडतं. पण तुझी लायकी आहे का, तब्येत आहे का, त्याच्यामध्ये का बरोबर आहे की एवढी उद्या म्हणून मला तर रेसलर व्हायचं. तुझी तब्येत काय आहे, तुझ्या खांद्यात किती ताकद आहे, बरोबर, माझी ताकद कशात आहे हे आधी मला ओळखलं. मला काय येते, मला काय येत नाही. आता कलाकार जर तुम्हाला मुळात कलाकार व्हायचं असेल तर माझा असा आग्रह राहील नवीन कला बनताना तुम्ही डायरेक्ट सिरियलमध्ये सांगता. डायरेक्ट सिरियलमध्ये गेलात ना की तुम्हाला शिकण्याची प्रक्रियाच बंद होते. कारण मुळात त्यांचं ठरलेलं असतं की आमच्या 12 तासाचे शिफ्ट होते, कमीत कमी 24 मिनिटाचं काम निघालं पाहिजे. दॅट्स इट. ते तुम्हाला ते शिकणं ते सगळं लांब राहतं. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही किमान 4-5 वर्ष तरी थिएटर करायला पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे, राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये म्हटल्याप्रमाणे की कलाकार मंडळी जेव्हा पब्लिकमध्ये असतात तेव्हा त्यांचं जे शॉर्ट फॉर्मने ओळख आहे त्यांची ती कुठेतरी पुसली गेली पाहिजे किंवा त्यावरती आपण विचार केला पाहिजे. याकडे तुम्ही कसं पाहता? अगदीच खरं आहे. म्हणजे राजाची म्हणाली अतिशय करेक्ट आहे. आम्ही उगाचच हे मधू हे काय बचक्या तू आणि मी एकत्र बसलं आणि तुझ्या निकनेमने हाक मारणं वेगळं. आणि बाहेर तिथे गेलं तर तुझ्या आता TV9चा समजा हे आहे माईक आहे आणि त्यावेळी मी तुला त्या नावाने निकनेमने हाक मारणं योग्य नाही. मग तिथे तुझं समजा तुझं नाव काय, आरती मॅडम आपण असं करूया का, असंच म्हणाल पाहिजे. इट इज सपोज टू बी. तुम्ही एकमेकांना मान द्यायला पाहिजे. पण आपण आपली मैत्री आणि हे वेगळं करत नाही. काय माझा मित्र आहे असं आपण म्हणतो, पण तुम्ही जेव्हा पब्लिकमध्ये असता तेव्हा आपण एकमेकांना मान द्यायलाच पाहिजे. आणि मी ठरवलं की राजसाहेबांनी जे झालं ते आजपासून मी इम्प्लिमेंट करणार. बरं का मॅडम? हो. खूप खूप धन्यवाद सर आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. येस मॅडम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.